तुम्ही म्हणाल थंबनेलवरती आहे क्रॉफर्ड मार्केटला शॉपिंग कुठे काय करायची, पण तुम्ही विसरलात हा एपिसोड आहे पोट भरून शॉपिंग करायचं. म्हणून पहिलं पोट भरलं पाहिजे आणि म्हणून मी आलो आहे द ग्रेट ग्रँड हाऊसला. आणि इथे का आलो आहे, कारण इथे मी जेव्हा आर्टिस्ट म्हणून आम्ही रचना आणि जेजेमध्ये होतो तेव्हा आम्ही दरवेळी खायला इथे यायचो. आणि इथे का यायचो, कारण इथे मिळतं समुद्री पुलाव आणि भेजा कीमा फ्राय. बाई हे एकदम मुंबईतले दोन असे नॉस्टॅल्जिक आयटम आहेत, फूड आयटम, जे इथे गेली 75 वर्ष हे सर्व करतायत. ह्यांची काय हिस्ट्री आहे गोष्टी सगळ्या आपण जाणून घेऊयाच, पण त्याआधी मला वाटतं पहिलं आपण खाऊन घेऊया, कारण खूप भूक लागली आहे आणि खूप शॉपिंग करायची बाकी आहे. तुम्ही हा पाव पण बघाल ना, हा पाव लादी पाव आहे. पूर्ण म्हणजे मुंबईची जी ओळख आहे ना पावाची, की मुंबई पावासाठी फेमस आहे, त्यातला हा वन ऑफ द ओल्ड पाव आहे. तो स्लाईस असा कट करून येणार तुम्हाला खायला, तर तुम्ही लिटरली तो असा करून खायचा आहे. मेन खिमा आणि भेजा हा जो कॉम्बो आहे ना, हा कॉम्बोच किलर आहे. तुम्हाला त्या माझ्या आयुष्यात मी पहिला जो खिमा खाल्ला ना, बाहेर जाऊन कुठेतरी, घरातला नाही, तो इकडचा होता. त्यामुळे हा जो खिमा आहे ना, ह्याच्या आधी मी कधीच ना तुमचे मुघलाई फूड खाल्लं नव्हतं किंवा कुठल्या वेगळं जाऊन आगरी खाल्लं नव्हतं. मी इथे खिमा खाल्लेला आणि ह्या खिमाने मला डिफाईन केलं आयुष्यात खिमा काय असतो. आणि यांचा खिमा भजा एवढा अप्रतिम आहे, एवढा अप्रतिम की अजूनही, म्हणजे मी लहानपणी यायचो, अजूनही गेली 20 वर्ष मी येतो होतो इकडे, चव चेन्नई झाली आहे. तशीच झणझणीत, तसाच तो मटणाचा जो खिमा असला पाहिजे, चिकन खिमा कधीच नसला पाहिजे, खिमा मटणाचाच असला पाहिजे. आणि त्यात हा भेजा, या भेजाला कुठेही वास नाही येते, याचा वेगळा अरोमा नाही, याचा वेगळं काही चव लागते एकदम. खिमा भेजा हे जे आहे दॅट इज हे स्लो रोस्टेड खिमा आहे विथ ब्रेन इन इट. हँड्स डाऊन हा टू गुड खिमा आहे. कांदा जो परतला गेला आहे, ह्याचा जो मसाला आहे, ह्याचं जे तेल वापरलं गेलं आहे, खिमाची क्वालिटी, सगळं चुम्मा. म्हणजे हे तुम्हाला ते घेऊन यायचं पहिलंच कारण हे होतं की तुम्हाला दाखवायचं होतं की इतक्या वेळ कसं आपण लोकांना विचारतो की तुम्ही रेकमेंड करा. आजच्या एपिसोडमध्ये माझं रेकमेंडेशन आहे की मी जिकडे तिकडे खाल्लं आहे ना, तिकडे तुम्हाला घेऊन जाणार आहे. त्यामुळे मला तर वाटतं सगळ्या प्लेसेस गोल्डन तुमचं बसणार आहेत, पण तरी पण बघूया तुम्हाला आवडतं की नाही. चला मी खाऊन घेतो. मंगेश एकदा खाऊन बघ. त्या दोघांनी ब्लॅक घातलं, दोन कावळे वाटत आहेत माझे ते. मी राहतो मुंबईच्या जवळ राहतो. मी ठाण्यात राहतो, पण मी नाही खाल्ला एवढा बाप भाई. मी कधीच मुंबईला इतक्या वेळा आलो भाई. आज अमायज रेकमेंडेशन. मी वर्सोवा आणि कळव्यावरून सीएसटीला हे खायला येईल. ते सांग की इथे मी 40गाववरून आलोय. ओके. आणि मी सीएसएमटीला हे फक्त एवढं खायला येईल. सेम नाही, मी तुम्हाला खरं सांगतो, हा आता खिमा ना थंडगार झाला, एवढा पंखावर लावला ना मी, थंडगार खिमा आहे. पण हा मंगेश सर चेहरा दाखव. हे ना हा भेजा असा, म्हणजे ज्यांना कोणाला आयुष्यात ना असं वाटतं की भेजा काय खायचा, तो कसा दिसतो, दिसण्यावर जाऊ नका, त्याच्या चवीवर जा. जसा मी आहे, माझ्या दिसण्यावर जाऊ नका, स्वभावावर जा. हे जे ग्रँड हाऊस आहे याला पूर्वीच्या काळी पोलीस कॅन्टीन म्हणून म्हणायचे. पोलीस कॅन्टीन म्हणजे ते आपण त्याच्या त्या ग्रँड हाऊस आपला हजावशे कंपाऊंड मध्ये होता. पूर्वी त्या ग्रँड गव्हर्नर हाऊस होता. रॉबर्ट ग्रँड गव्हर्नर ऑफ मुंबई होता ब्रिटिश काळाचे. अच्छा. त्या टायमाला आम्हाला त्याच्या आतमध्ये दिलेली जागा होता आउट हाऊस मध्ये. पोलिसांसाठी स्पेशली करायचं. पूर्वी ते पोलीस करताच होता. नंतर डिमांड वाढत गेली, पब्लिक येत गेला. आमच्या खिमाच्या पुरा हे प्रसिद्ध एवढं झालं होता काय ते. म्हणजे मी असं पण ऐकलं की इथे त्या काळामध्ये पु ल देशपांडे येऊन जेवून गेले. पु ल देशपांडे त्या काळात आला होता एकदा, तिकडे आतमध्ये असताना आला. त्यांना खिमा आणि आमच्या मटण लय आवडायचे. त्यानंतर ते कलानगरला शिफ्ट झाला, पण येऊ शकत नव्हता. तिकडने ते कोणाला पाठवायचे होता. अच्छा. आणि डबा भरून येत होता. म्हणजे आज आपण इथे खाणार जिथे पु ल देशपांडे पण जेवून गेले. त्यामुळे आणि ह्याच्या स्टाईल आहे भाई. हे आधीपासनं, म्हणजे आता तर काय ह्या ट्रेंडिंग मधलं, पण तेव्हापासनं तुम्हाला कुठला मासा हवा आहे ते दाखवणार, साईज प्रमाणे आणि प्राइस प्रमाणे चार्ज करणार. ते तुला दाखवणार की आज हा मासा अवेलेबल आहे, तुम्हाला हेच मिळणार आहे. कमेंट करून सांगा मी याला कुठला थम्सअप दिला असेल. मी काय बोलणार नाही आता, तुम्ही कमेंट करून सांगा कुठला थम्सअप दिला असेल मी.
बघू आता मी खाणार आहे हा आयटम. मी पण फर्स्ट टाइम खाणार आहे. मला वाटतं ही जी नवीन जनरेशन आली आहे त्यांच्याकडनं आलेला आयटम आहे की काय, ठेचा भेजा. म्हणजे मी तुमचा भेजा असा खातो पण आज ठेचलेला भेजा खाणार आहे. हे बघ ना, हे बघ मी घासात दिसतो तुला मसाला आलाय. ही मजा आहे ना. मी खरं सांगतो, जर आयुष्यात कोणाला भेजा कधीच खाल्ला नसेल आणि त्याला फर्स्ट टाइम खायचं आहे, इथे येऊन खा. कारण तुम्ही जर दुसरीकडे भेजा खाल्लात ना आणि तुम्हाला नाही आवडला ना, तुमच्या आयुष्यभर भेजामध्ये जाईल की हा भेजा खायचा नाही. पण इथे खाल ना भेजा, बाप. तुम्ही आता मसाल्याचे जे डिस्क्रिप्शन सगळं दिलं आहे तुम्ही, इट इज अ व्हेरी सिक्रेट मसाला विच वी मेक ऑन आवर ओन. इवन इफ यू टेक आवर कुक्स, आमच्याकडनं तुम्ही नेला आणि बाहेर करा सांगितलं, ही विल नॉट बी एबल टू मेक दिस सॉर्ट ऑफ खिमा, दिस सॉर्ट ऑफ भेजा, दिस सॉर्ट ऑफ प्रॉन मसाला. इट इज अ सिक्रेट इन्ग्रेडियंट जे आमच्या ग्रँड मदरने आम्हाला पास ऑन केला टू माय फादर. इट्स अ तेलंगणा प्लस महाराष्ट्रन फ्युजन आहे हे मसाला. आणि त्याच्यात किती पण महाग असू द्या, त्या मसाला वी विल नेवर मिस इट. दॅट इज द मेन सिक्रेट ऑफ दिस. म्हणजे मला ना हेच सांगायचं आहे की कोणी पण रेस्टॉरंट बिझनेस करतोय ना, तर तुम्ही ना काय कराल, तुम्ही शेफ कोणतरी 5 स्टारमधनं आणाल, तुम्ही कोणतरी ट्रेन हॉटेल मॅनेजमेंटची माणसं आणाल, पण तुमचे इवन तुम्ही इन्ग्रेडियंट्स पण चांगले वापराल, पण तुमचे जे मसाले आहेत ना, मसाले त्याची सिक्रेट तुम्हालाच माहिती असली पाहिजे. आणि ते तुमच्या घरचे असतील ना आणि ते सिक्रेट तुमच्याकडे असेल ना, तर तुम्ही असंच 75 वर्षाहून जास्त व्यवसाय करू शकता. खायची गोष्ट नाही आहे, म्हणजे खायची गोष्ट आहे पण सगळ्यांच्या खायची गोष्ट नाही आहे. आणि तसं मगाशी म्हणालेत की व्हॉट इज ब्युटी ऑफ मुंबई, की हे जे फ्युजन आहे ना, की तेलंगणाचं फूड मुंबईमध्ये मिळतं आणि ते पण मला वाटतं की मुंबईचं फूड आहे, कारण मुंबई बनलीच फ्युजनने. सो डोंट हॅव एनी कन्फ्युजन, जर इकडे या आणि काय फ्युजन फूड. ही अजून एक आहे यांची फेमस जे आहे प्रॉन्स मसाला. आपण झिंगा मसाला खाऊया. टमॅटो एवढा परफेक्ट आहे ना, जी टमॅटो प्युरी परफेक्ट पडली आहे ना, पण जास्त पडली ना की तुम्हाला अजून ते गोडूच लागणार. आणि प्रॉन्सची साईज बघा. या प्रॉन्स ना म्हणतात झिंगा, आणि मी म्हणतो इसको खा डाला तो लाईफ झिंगा लाला. काय मसाला आहे यार आपण. मग गाईज मी तुम्हाला ना एक सांगणार आहे की खूप लोक आता काय झालंय, मी ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये फिरतोय आणि मी मग पंढरपूरला जातो, मग मी सोलापूरला जातो, मग मी धाराशिवला जातो, आणि लोकांना असं होतं की तिकडचे प्राइजेस केवढे कमी आहेत. म्हणजे तिथे तर 300 रुपयामध्ये मी प्लेट भरून जेवीन, ते मिळतं, ते चांगलं आहे, त्याचं तिकडे कौतुक झालंच पाहिजे. पण तुम्ही मुंबईत येत आहे आणि तिथं मुंबईत असं काहीतरी जेवण मिळणार आहे आणि इतक्या वर्षाची ती परंपरा आहे आणि तो ट्रस्ट आहे आणि लोकांना विश्वास आहे आणि हे त्याचे पैसे आहेत. त्यामुळे गाईज उगीच जज करू नका की हे महाग आहे. मुंबईत आहे आणि बाप आहे. बाप. आता द किंग म्हणजे हा प्रकार मी मुंबईत आणि कुठेच नाही बघितलं. त्यासाठी मला जागा करायला लागणार टाटात पहिली, कारण मेन आयटम येतोय समुद्री पुलाव. अजूनही तसाच लागतोय. प्रॉन्स, क्रॅब मीट आणि राईस आणि त्याचा जो मसाला आहे, आणि इव्हन राईस पण बासमती राईस आहे आणि छान सुटा सुटा आहे. आता हा जो फिश हे सुरमई किंवा रावाचे तुकडे आहेत. समुद्री पुलाव वॉज ॲक्च्युली इट वॉज काय आहे त्याच्या जिग्स कारला म्हणून आपला एक हे होता, लायन ऑफ पंजाबच्या त्याच्या ओनर आहे. सो ही हॅड प्रिंटेड आर्टिकल इन द पेपर टाइम्स ऑफ इंडिया. सो दॅट वॉज पॅलेटेबल ओनली फॉर फॉरेनर्स. सो आय त्याच्यामध्ये मी हे करून रिवाइज करून त्याला पूर्ण मी इंडियनाइज करून आपला इट शुड बी पॅलेटेबल टू आवर महाराष्ट्रन क्राऊड इन ऑल. दॅट इज हाऊ वी हॅव डन दॅट. गाईज तुम्हाला ना कळलं असणार आहे की मी जे पण खातोय ते तुम्हाला येऊन खायचंच आहे, कारण मी गेली 20 वर्ष खातोय आणि हे गेली 75 वर्षाकडे आहेत. मी आजच्या एपिसोडला ना फक्त थम्सअप गोल्डन लावणार आहे, बाहेर देणार नाहीच आहे, कारण मला वाटतं ऑलमोस्ट मी जे खातोय ते सगळं डबल गोल्डन थम्सअप आहे. पहिलं लोकेशन होतं, भारी स्टार्ट झाली आहे, आता भारी शॉपिंग करायची वेळ आली आहे. चला. सो ग्रँड हाऊसला गोल्डन थम्सअप लागलेलं आहे का, कारण ही माझी फेवरेट जागा आहे. इकडे सगळंच बाप मिळतं. तुम्ही इकडे या, मी जे सांगितलं ते खा आणि तुम्हाला ते आवडणार आहे. आणि अजून एक गोष्ट खायची तुम्हाला इकडे आल्यावरती,
जी आहे यांचे कॅरमल कस्टर्ड, याची प्राइस काय दादा? 50 रुपयाचं कॅरमल कस्टर्ड आहे. ओ हे बघ ना, विगली विगली ब्रो. अमेझिंग कॅरमल कस्टर्ड, तुम्हाला हे पण आवडणार आहे. आणि सगळं खा आणि सगळं आवडल्यावरती या स्टिकरबरोबर फोटो काढायचा आहे. मला टॅग करा, भाटूबाला टॅग करा, स्टोरी म्हणून इंस्टाग्रामवर अपलोड करा, आम्ही नक्की रिशेअर करू. चला बाय बाय, मी संपवतो. चला, पहिलं माझं पोट भरून झालेलं आहे. आता वेळ आहे पोट भरून शॉपिंग करायची. आणि म्हणूनच मी आता आहे क्रॉफर्ड मार्केट, आणि आता त्याला म्हणतात ज्योतिबा फुले मंडई. आणि इथे मी आलोय का, कारण दिवाळीमध्ये जेवढे पण आपल्याला आयटम शॉपिंग करायचे असतात ना, ते सगळे आयटम तुम्हाला इथे मिळणार आहेत. आपण बघणार आहोत आज जाऊन इथे काय काय आहे. इथे भरपूर गोष्टी मिळतात. मी तुम्हाला सांगणार इथे काय काय मिळतं आणि त्याचे प्राइजेस काय आहेत, सो तुम्हाला ते शॉपिंग करायला इझी पडेल. आणि हे सगळं झाल्यावरती परत भूक लागली कुठे खायचं ते पण सांगणार आहे. त्यामुळे चला, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, धमाल व्हिडिओ असणार आहे. आज कधी वेगळं आहे. महात्मा ज्योतिबा फुले मंडई शताब्दी महोत्सव समिती मुंबई महानगरपालिका दिलेला. तुम्ही इथे याल ना तर तुम्हाला कळेल की दिस इज लाईक अ मेज. इथे एवढ्या गल्ल्या आहेत ना, आणि त्या गल्ल्यांमध्ये एवढ्या गोष्टी मिळत आहेत ना की तुम्ही पुढे हरवून जाऊ शकता. त्यामुळे आम्हाला फॉलो करा, आम्ही तुम्हाला वे दाखवू. तर या साईडला तुम्हाला पहिलंच दिसतं की दिवाळीचे जे ड्रायफ्रुट्स आणि बॉक्सेस जे आपण गिफ्ट करतो ते आयटम आहेत. आपण विचार प्राइजेस काय आहेत. हे 1200 रुपये. अच्छा. हे 1200, हे 1200, हे 1200. ही आहे 320 रुपीज. 200 ग्रॅम माल. जे 200 ग्राम माल येतो. 320 पासून स्टार्टिंग. अच्छा, 360. हे बघ ना काय फॅन्सी आलंय. बघ ना, हे बघ पॅकेजिंग म्हणा. हो, याच्यामध्ये ड्रायफ्रूटच्या बर्फ्या बिर्फ्या आहेत. आणि 5,500चं हे गिफ्ट बॉक्स आहे. कसला आहे ना पण हा बॉक्स कोणाला गिफ्ट द्यायला. पण तुम्हाला कमेंट करून सांगा की जेन्युअनली आवडतं का दिवाळीला जे लोक एकमेकांना ड्रायफ्रुट्स गिफ्ट करतात. नक्की आपण तेवढे खातो काय ड्रायफ्रुट्स, आणि काय करतो त्या बॉक्सेसचं, हा एक कमेंट करून सांगण्याचा विषय आहे. हा पॅकेजिंग आलं तो तेच तर बोललो. आणि या मार्केटची सर्वात गंमत अशी आहे ना की काय नवीन गोष्टी आल्या आहेत मार्केटमध्ये तुम्हाला इथे कळतं आल्यावरती. बघ ना, आणि सगळ्या पेट्याच्या आतनं काय नाही, त्याच्यात बॉटल पण आहे. 150 रुपीजला एक स्टिकर आहे. आणि ही साईज पण सेम प्राइस आहे 120. आणि बाकी हे सगळे आयटम कितीला आहेत? अलग अलग है 350, 250, हो 120, 80 रुपीज, सब अलग अलग है. काय शुभला सुंदर बनलं 250 रुपीजचं 200. पण छान, याच्याकडे कलेक्शन चांगलं आहे ना खूप. हे बघ ना काय काय इनोव्हेशन्स केलेत ना लोकांनी. बँकॉकची लिची आहे भाई. आयुष्यात पॅशन असलंच पाहिजे, आणि ते फ्रूट असेल तर ते खाल्लंच पाहिजे. काय शॉपिंग करताय? मी आता सध्या माझा केकचा बिझनेस आहे, हो, तर मी ते इकडे रॉ मटेरियल घ्यायला आले. हा, इथे बेकरी सामान खूप चांगलं मिळतं. हे क्रॉफर्ड मार्केट ही खूप चांगली गोष्ट आहे. तुमचा काय पण बिझनेस चालू केलाय तुम्ही, त्याच्या सगळ्या सामग्री आहे ते तुम्हाला एका छताखाली मिळून जाणार आहे. Yes. ताई, तुम्ही इथे काय शॉपिंग करायला आलात? ड्रायफ्रुट्स आमच्या ऑफिससाठी. ऑफिससाठी ड्रायफ्रुट्स? हो. तुम्ही काय विचारत की काय? हो. आमची HR आम्हाला कामाला पाठवते, इथे स्वतः HR काम करते. मग काय सांगणार, काय अरे करणार. वा. असं थोडीच आहे, माझी कलिक पण आली आहे बरोबर. अरे वा, मग कुठले ड्रायफ्रुट्स घेताय तुम्ही? नाही, सध्या चॉकलेट्स घेतोय. चॉकलेट्स घेताय. आणि हे सर्वात बेस्ट ना क्रॉफर्ड मार्केट हो, शॉपिंग सर्वात दिवाळीचं. बेस्ट आहे. आमचा हा एपिसोड आजचा तोच आहे की दिवाळीची तुम्ही शॉपिंग करायची असेल तर कुठे यायचं? इथंच यायचं आता, दुसरीकडे आम्ही तिथनं पूर्ण फिरून इकडे आलो आता. असे तुम्हाला इकडे जायचं शेवटी. आल्मंड रॉक, जर ऑफिस मध्ये रॉक करत असेल काहीतरी तर आल्मंड रॉक घेऊन जायची. प्राइस काय आहे दादा? 1200 रुपये किलो प्राइस यायची. क्रॉफर्ड मार्केट हे पूर्वी पूर्णपणे मराठी माणसाचं होतं, आज रोजी 20%च राहिलेलं आहे. अरे पण फक्त कारण 20%. काय दादा? काही लोकांनी रेंटवर चढवलेले आहेत, काही लोकांचं स्वतःचं असून पण नेक्स्ट जनरेशन जी येते ती बिझनेस करायला नाही मागत. कुठेतरी एखादी IT कंपनी पकडून मला लाख रुपये पगार भेटला, भरपूर झाला, आयटीत राहायचं. पण हा आयटीत राहायचंय. इथे कष्ट करायचे नाही. नाही. इथे दिवसाला पण आपल्याला जो टर्नओव्हर भेटतो तो तुम्हाला सॅलरी 1 महिन्यामध्ये भेटतो. खरंय. पण बिझनेस हा मेहनत कधी करता पण आली चांगला, पाहिजे. मेहनत करता आली पाहिजे. एखाद्या दिवशी आपल्याला नाही भेटलं तरी चालेल, पण बिझनेसमध्ये काय आहे की वर चढाव असतातच. बरोबर. ते सहन करताना ज्याला आले त्यांनी 100% बिझनेस करावा. आणि मराठी माणसाने आज पण मी सांगतो बिझनेसमध्ये जरूर उतरावं. अरे वा, तर तुम्ही किती वर्ष बिझनेस करताय? माझं ते आता ही 3rd जनरेशन आहे. हे तरी 2000, 2,500, अच्छा, 1,500 तुम्हाला Okay. कस्टमाइज केलं 500 रुपयापासून स्टार्टिंग होतं. हो, हे दिसतं तुला होल, याच्यातनं प्रॉपर असं नळ होते आणि ही पाणपोई होती. इथे तुम्ही मध्ये पण पाणी पिऊ शकता, पण आता हे काही मेंटेन नाही झालंय. खूप
हे 1800 सालातलं आहे मार्केट. त्यावेळीपासून हे गव्हर्नमेंटने चालू केलेलं वन ऑफ द फ्यू मार्केट्समधलं पहिलं मार्केट आहे. आणि आताचं नाव आहे महात्मा ज्योतिबा फुले. पूर्वी या सेक्शनला ना पूर्ण असे फळवाले भरलेले असायचे सगळे मामा एकत्र. बघू इथे लावा जरा. कुठं तरी किडा चढला काय वाटतं रे. मसाजपेक्षा खाज कम्प्लीट करते ते. तुम्हाला ना इथे हे पण मिळणार परफ्युम्स, रूम फ्रेशनर्स, साबण. तुम्ही बघाल तुम्हाला हे सगळ्या गोष्टी पण इथे होलसेलच्या रेटमध्ये अवेलेबल असतात. अमेरिका कहता था कौन हो तुम, आज हम कहते हैं तू क्या है बे, ये देख क्या क्या आ गया इधर. 4500 हे इंटरनॅशनल गिफ्ट. म्हणजे जेवढं वजन हेवी आहे ना तेवढंच हे बास्केट पण हेवी आहे. बाई हे फॅन्टॅस्टिक आहे. हे तर फ्लेवर आपल्याकडे फॅन्टाचे अवेलेबल पण नाही. हे बघ ना सुपर्ब ना बाई. म्हणून मुंबई आहे. जर तुम्ही कोणी कॅट बॅग घेताय ना विकत, कॅटसाठी बॅग घेताय, तर एक मला सांगायचं की त्यांनी ना अशी कडकवाली घ्या. इकडनं अशी कडक असली पाहिजे. तर काय होतं युजली तुम्ही जेव्हा यात मांजर बसते आणि तुम्ही हे घालता तेव्हा त्याचं पुढे येतं असं, आणि मांजर मग तुमची पुढे असते अख्ख्या वेळेस. सो तिला जरा रिलॅक्स होण्यासाठी मला वाटतं ही बॅग परफेक्ट आहे. सो एवढी फॅन्सी लुकिंग बॅग तुम्हाला मिळणार 2500 रुपयाला. तुम्ही ट्रॅव्हल करत असाल कुठे, ट्रेनमध्ये जाताय किंवा फ्लाईटमध्ये जाताय. फ्लाईटमध्ये तर ही कंपल्सरी आहे तुम्हाला घेऊन जायचं फ्लाईटमधनं. तर हे वाटेल की तुमच्या बाबूसाठी आहे, पण हे बाबूसाठी नाही आहे, हे बोक्यासाठी आहे. मी क्रॉफर्ड मार्केटची मजा काय नाही, इकडे एकाच ठिकाणी तुम्हाला सगळं मिळतं सगळं. आता जसं इथे हे ॲनिमल्स आहे सगळं. सो या मार्केटमधनं तुम्ही परत येतात आपल्या मेन फ्रूट मार्केट आणि जे आहे मंडई त्यामध्ये. आणि क्रॉफर्ड मार्केटमध्ये अनेक चांगली गोष्ट काय मिळते ना, तुमची पार्टी असेल ना तर घरामध्ये तुम्हाला कुठले पेपर प्लेट्स हवे असतील, काय पण हवं असेल तर इथे तुम्हाला अवेलेबल सगळं मिळणार. ग्लासवर सगळं, टिश्यू पेपर सगळं पार्टी सामान सगळं इथे मिळतं होलसेल रेटमध्ये, इन्क्लुडिंग पॉपकॉर्नची पण तयारी केलेली आहे. इथे सगळे बास्केट मिळतं तुम्हाला 150 रुपयापासून आहे. 750चं पण आहे बास्केट्स वेगवेगळे. हे बघ इथे सगळं बेकरी सामान आहे, बेकरीचं. तर क्रॉफर्ड मार्केटमधनं बाहेर आल्यावरती तुम्हाला एकतर आता या महिन्यात खूप गरमी होणार, आणि गरमी झाली की तुम्हाला एका ठिकाणी जायचं आहे ज्याचं नाव आहे बादशाह. चला. सो हे आहे आयकॉनिक माझं फेवरेट बादशाह, जे 1905 साली चालू झालं आहे. म्हणजे जवळपास 120 वर्ष जुने, 120 वर्ष. आणि इथे मिळतो जगातला सर्वात बापवाला फालुदा, जो आहे रॉयल फालुदा. मी जाऊन पिणार आहे. चला बघूया. आणि गर्दी बघा काय आहे. तर तुम्ही इथे आलात ना तुम्हाला कळेल की त्या साईडला तुम्हाला खायची लाईन आहे आणि या साईडला तुम्हाला प्यायची लाईन आहे. सो 2 वेगळ्या लाईन आहेत आणि मी इथे प्यायला आलो आहे फालुदा. हां, आणि इथे बेस्ट एसीचं काय वेगळं. हॅलो थँक्यू सो मच. आवडतात ना व्हिडिओ. मस्त मस्त. अरे लेटेस्ट व्हिडिओ. थँक्यू. अरे मस्त थँक्यू सो मच. रिअली मीन्स अ लॉट. दादा तुम्ही आज क्रॉफर्ड मार्केटला आलात शॉपिंग करायला. कशासाठी आलात तुम्ही? आपल्या हॉटेलसाठी लाइटिंग घेण्यासाठी आलेलो आहे. आणि तुम्ही कुठून आलात? पुण्यावरून. म्हणजे माणूस पुण्यावरनं, आता पुणेकर मला ओरडतील की तू सारखं मुंबईची तारीफ करतो, पण माणूस पुण्यावरनं खास लोअर चाईला आलाय लाईट घ्यायला. बरोबर. आम्ही दाखवणार तुम्हाला की ते कुठे लाईट्स मिळतात. पण त्याच्या आधी आम्ही चाललो आतमध्ये बादशाहला, कारण मला फालुदा प्यायचा आणि खूप तहान लागली आणि खूप गरमी आहे. मला वाटतं मुंबईला जर कोणी फालुदा प्यायला शिकवलं असेल तर ते बादशाहने. आणि याच्या नावातच बादशाह आहे, कारण ह्यांचा फालुदा हा बादशाह आहे. भाई हा रॉयल फालुदा आहे, ज्याची किंमत आहे 140 रुपये. आणि तुम्ही बघाल आसपास एवढी गर्दी आहे की तुम्हाला कळेल की काय सीन. आणि बोलता अजून एक गोष्ट आली आहे जिकाची सर्वात बाप आहे, जी आहे फ्रूट सॅलड जेली विथ आईस्क्रीम. 210 रुपयाचं फ्रूट सॅलड जेली विथ आईस्क्रीम आहे आणि 140 रुपयाचं फालुदा आहे. आणि हा जो खालचा सेक्शन जो तिथे बसलोय ना मी, तिथे फक्त तुम्हाला फालुदा आणि आईस्क्रीमच मिळतं. जेवण खायचं तर वर जावं लागतं, पण आम्हाला फक्त फालुदा प्यायचा होता म्हणून मी आलो. पहिली गोष्ट बघाल तर तुम्हाला लेयर्स आहेत, लेयर जर दिसले पाहिजेत. सिरप, मग शेवया, आणि मग सब्ज्या, आणि मग आईस्क्रीम. आणि आता आईस्क्रीम बघा मस्त आहे, प्रॉपर व्हॅनिला आईस्क्रीम. आता मिक्स करूया. हा रंग आला पाहिजे. दिस इज द वे तुम्ही फालुदा ढवळला पाहिजे.
यात एकदम राईट प्रमाणाच्या शेवया असतात आणि सब्जा आणि दूध असतं. कारण काही ठिकाणी ना खूप जास्त सब्जा होतात किंवा खूप जास्त शेवया होतात, मग ती खीर उठायला लागते. मग कधी कधी फ्लेवर खूप जास्त होतो. त्याच्यात एकदम परफेक्ट प्रत्येक गोष्ट अतिशय भारी असा फालुदा आहे. याचा सिरप आहे ना, सिरप, या सिरपची मजाच वेगळी आहे. आणि ओव्हरऑल अख्खा फालुदा जरी 160 रुपयाचा असला तरी मला वाटतं हा दी ओजी फालुदा आहे. आणि अशा गरमीमध्ये शॉपिंग करून थकला असेल ना तर हे बेस्ट गोष्ट आहे. आणि ह्याच्याहून चेरी ऑन द टॉप, म्हणजे ॲक्च्युली चेरी ऑन द टॉप आहे इथे, हा आहे याचा फ्रूट सलाद जेली विथ आईस्क्रीम. आणि जेली जी ना, जेली खूप बाप जेली आहे. अमेझिंग जेली. हे जे फालुदा आहे ना, हा ह्या जेलीसाठी खातो, जेलीसाठी. कारण जेली बाप आहे आणि म्हणजे फ्रुट्स. पण मला आज माहिती नाही का, मी खूप दिवसांकडे आलो आहे, मला एक गोष्ट जाणवली. मी जेव्हा फालुदा पण पाहिलो ना, म्हणजे आईस्क्रीम खातोय ना मी, आईस्क्रीम माहिती नाही का, पण मला ओठांवरती ना जरा तेलकटपणा फील झाला. फर्स्ट टाइम झालं असं मला की मी खातोय आणि माझ्या लिप्स तेलकट झाले आहेत. सो आय फील हे आईस्क्रीम जे आहे ना ते मला वाटतं फ्रोझन डेझर्ट आहे, म्हणून जरा ना तेल तेल फील झालं मला. आपण हे खाऊन बघूया. आता यात मी खाल्लं पायनॅपल. काय पायनॅपल सुंदर लागतं. मेन ना इथे बाजूलाच फ्रूट मार्केट आहे, जे आपण आता क्रॉफर्ड मार्केट बघितलं कसं की फळाने भरलेलं, तीच फळं इकडे आहेत एकदम. म्हणजे इथे येऊन तुमच्या बरोबरचा लहान मुलगा आणि तुमच्या मनातला लहान मुलगा हे दोन्ही खुश होणार आहेत. या दोन्ही गोष्टींना माझ्याकडनं मिळतो आहे गोल्डन थम्स अप फॉर शुअर. बाब आयटम आहेत. आता हे वितळतील म्हणून मी या दोघांना पटकन खायला बोलवतो. आम्ही सगळं संपवतो हे तिघं मिळून आणि मग आम्ही पुढे जाणार आहोत. लोहरचा आहे दी अल्टिमेट गोष्ट या क्रॉफर्ड मार्केटची बघणार आहोत. हे बघ नवीन आयटम आला बघ. सुंदर बघायला हे घ्यायला पाहिजे आपण. 20 फुटाचं आहे, 600 रुपये म्हणतात. हो ते वरती पडदा बघ काय सुंदर आहे तो बघ. फ्रील बघ 150 मीटर. अच्छा सुंदर वाटतं बरं बघायला. सिंगल पीस 400 रुपये आहे का? हो सिंगल आहे. त्यात भरपूरशा लाईट्स आहेत. हे 400चं आहे. फीलच वेगळा आहे ना. आणि आता हे पण मग नवीन आलं बघा तरी बॉक्सेस. आणि हे फुल बॉल आहे तरी प्रॉपर अंडी. व ही ड्रॅगनची अंडी. तर लोहारच्या मधली ही एक जी गल्ली आहे ना ही सर्वात फेमस आहे, कारण इकडे भरपूर सारे तुम्हाला व्हरायटी ऑफ लाईट्स मिळतात. आणि मार्केटमध्ये जे अजून लॉन्च पण नाही झालेत त्या लाईट्स तुम्हाला इथे बघायला मिळणार या गल्लीमध्ये. हे बघ ना काय काय बघ ना, सुपर बघ ना. हॅलो युट्यूबर सगळं जेवणाचं बघितलं सर्वीकडे. सर्वीकडे फिरताय जेवणाचं घेऊन. जेवणाचं मार्केटला बी तर या कधी. आलो आज मार्केट फिरतोय. खूप छान आहे तुमचं. बस थँक्यू. बघितलं तुमचं. माझं नाव महादेव. पण इथे जर तुम्ही आलात ना तुम्हाला एवढी व्हरायटी ऑफ लाईट्स मिळणार ना. आता हा आयटम बघा. सो ही 25 फूट लांब आहे आणि वॉटरप्रूफ आहे. याची किंमत आहे किती म्हणतो 1500 रुपये. हे बघ बल्बच्या आतमध्ये हे आहे लाईट. हे बघ काय बघ ना हा प्रकार. हे बघ हे कसं पेटतं बघ. तुला फील येतो की आतमध्ये आग आहे. आएगा आपका 600 में 1 पीस आएगा और रिमोट आएगा. एक पीस पे एक रिमोट. कितना बड़ा है ये लेंथ आपको 10 पीस का आएगा. 10 फीट का रहेगा और वाटर प्रूफ है पूरा. पानी में किधर भी डालो ये बच्चे पकड़ेंगे ना कोई तो भी नो प्रॉब्लम है. नहीं सर वापस करो आप. नहीं पावर ही नहीं है ना. एलईडी है दादा. उनका वाला ये आएगा 5,500 का. 10 पीस का सेट है दादा. हे बघा काही लाईट आहे पण ही बघ. सॉफ्ट लाईट आहे पण फील पण का सॉफ्ट आहे. आणि या रात्रीच्या बघायला बऱ्या वाटतात ना ते घरामध्ये. मस्त इंडोर लाइटिंग केली असेल ना अशी. काय लोक गोड आहे. त्या लोकांनी मला लस्सी आणून दिली इथे. भाटुबा म्हटलं की लोकांना असतं की मी खाल्लंच पाहिजे काय ना काहीतरी. अशी आंबट गोड लस्सी. आंबट गोड प्रेमाची लस्सी कारण प्रेमाने दिली आहे. हे रिव्ह्यू करणार नाही आम्ही. काय काय आयटम बनवले बघ लोकांनी. हे बघ अख्खा झुंबराचा लाईट आहे. हो झुंबराची माळ आहे. हे बघ
कितीला आहे बटरफ्लाय आपले? लहान तुम्हाला 35 आहे, मोठे घेतले तर 4,500 आणि एकदम मोठे घेतले तर 9,000. किती येतात बल्ब? बल्ब 16 बल्ब असतात, 16 फूट असतात. एक 2 इंडियन पूर्ण पण आहे. ही जी लाईट आहे हे मोर जो सिरीज लाईट आहे, सिरीज लाईनीत मोर नाचणार घरामध्ये तुमच्या. एक बॉक्स मी या लाईटचा घेतलाय, वरच्या लाईटचा दिसत, आणि हा एक बॉक्स घेतलाय त्या लाईटचा. सो 2,000 रुपयाची शॉपिंग झालेली आहे माझी. खरं सांगतो इथे आलो ना मी की मला असं वेडवायला होते. माझं टॉय शॉप आहे माझे. लहान मुलं कशी खेळण्याच्या दुकानात वेडी होतात, मी लाईटच्या दुकानात वेडा होतो. मी तो बहुतेक तो भोंगा आहे जो लाईटच्या मागे 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 असतो. बहुतेक फोटोग्राफर असेल म्हणून असू शकतो. यायचं कसं लोकांनी इथे तुम्हाला याचं मरीनला स्टेशनला उतरून मरीन स्टेशनला उतरायचं आणि तिथून टॅक्सी पण आहे. मंगलदास दवा बाजारला उतरलं की मंगलदास रोडवरती यायचं. मंगलदास रोड यायचं, लोअरचा मंगलदास आडवा रोड आहे, तिथे यायचं तुम्ही. तिथे आलं की सर्व दुकानं तुम्हाला मिळते. आणि बसने जर आलात तर 120 नंबरची बस आहे, तिथून पकडली तिथे तुम्हाला सोडणार. बसला 12 रुपये लागतात. सीएसटी वरून सरळ चालत यायचं. सरळ चालत आला तुम्ही काय कमिशन ऑफिसच्या समोर. इथे आपल्याला तोरणं पण मिळतात रेडीमेड. हे 150 रुपयाचं तोरण आहे आणि कुठं रिअलिस्टिक आहे पण म्हणजे लांबून तर वाटणं खरंच आहे. सो मी आता आलोय किचन गार्डन लेन. इथे तुम्हाला भरपूर गोष्टी मिळतात. छोटीशी गल्ली आहे पण इथे अजून एक गोष्ट आहे जी आहे श्रीराम भेळपुरीवाला. सो आता हे आलेली आहे आपली भेळपुरी. आणि गंमत बघाल तर इथे एवढी गर्दी आहे ना, आणि ते दोघं माणसं लिटरली मशीनसारखी काम करतात, मशीनसारखी. म्हणजे त्यांना आता ते विचार पण नाही करत आहेत, त्यांची मसल मेमरी बनली कसं काय बनवायचं. तर त्याच्या मसल मेमरीमधनं बनलेली ही एक भेळपुरी आहे. एकदम छान मिक्स झाली आहे. आणि बघितलं असेल तर इथे कुरमुऱ्यांना गरम करायला मस्त मडक्यामध्ये कोळसे भरलेले होते आणि त्यातनं मडक्यातनं तो गरम करत होता कंटिन्यूस त्याला. त्यामुळे त्याला चांगलं अशी काय म्हणतात ना कुरकुरीत असणं असं वाटतंय मला. खाऊन बघूया आपण. आणि 2 पुऱ्या दिल्यात ऑलरेडी त्याने. छान चटणी बिटणी सगळं छान लागतं एकदम. म्हणजे तुम्ही बघाल ना तर ऐवज सगळं व्यवस्थित आहे. टोमॅटो आहेत, कांदा आहे, तुझे शेव आहेत, कुरमुरे आहेत, थोडीशी कुठे कैरी आहे ह्याच्यामध्ये, आणि बटाटे पण आहेत. बटाटे हे बघ. त्यामुळे हे जशी मुंबईच्या कुठल्या पण चौपाटीवरती तुम्हाला भेळ मिळेल ती तशीवाली भेळ आहे. ह्याचं कौतुक फक्त एवढंच आहे की मार्केट एरियामध्ये ही भेळ मिळते. आणि हे असं काय रस्त्यावरचं स्टॉल नाही आहे, हा प्रॉपर दुकान आहे. त्यामुळे हे तर असणारच आहे. कारण आम्ही या एपिसोडमध्ये स्ट्रीटवरच्या गोष्टी दाखवल्या कारण इथे भरपूर वेळा BMC वाले येतात आणि घेऊन जातात. सो आम्ही काय रेकमेंड करायचो तिकडे नसतील असतील, पण हा माणूस इथे असणारच कारण प्रॉपर दुकान आहे इथे. क्विक भूक लागली असेल तर हा एक चांगला ऑप्शन आहे. याला माझ्याकडे मिळतोय थम्सअप. चला पुढे अजून भरपूर गोष्टी ट्राय करायची. हे पूर्ण कपड्यांचं मार्केट आहे आणि तुला इथे होलसेलने मीटरप्रमाणे मिळतं. आणि तू बघशील ना तर फुल ते बुगीवाले फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनवाले कपडे असतात ना, तर तसेवाले व्हरायटी ऑफ इथे तुम्हाला पॅटर्न मिळणार एकदम फॅन्सी. सो इथे एक गोष्ट आहे, इथे गॉगलचा मॉल आहे. बघाल तुम्ही तर पिक एनी सनग्लासेस फॉर 100 रुपये. ब्रो बाई तुम्ही असं कधी बघितलं होतं का कधी की असे एवढे गॉगल असतील सगळीकडे. तुम्ही रस्त्यावर जे गॉगल घेताना तर टेन्शनमध्ये काय असं की ती ग्लास कुठली आहे. पण इथे एक प्लस पॉईंट काय की या सगळ्या पोलराइज सनग्लासेस आहेत आणि ते खूप इम्पॉर्टंट आहेत. जेव्हा तुम्ही प्रखर उन्हामध्ये फिरत असता तुमचे ग्लासेस UV प्रोटेक्टेड आणि पोलराइज असले पाहिजेत. इथे पोलराइज गॉगल आहेत 280 रुपीला. ओकलेची कॉपी ही 280 रुपीजला आहे. म्हणजे ओकले बघून मला ओकले येईल. हे ठोकले ओकलेची. कमेंट करून सांगा की हा गॉगल मला चांगला दिसतो का, आणि कमेंट करून सांगा मंगेशला गॉगल चांगला दिसतो का. ऑफकोर्स हे चांगलं वाटतंय का सांगा मला. Yes. Oh my god, I watch you. Oh, I hope you like it. Yeah, I love it. Thank you so much. Thank you so much. You must go to Mohanlal ki mithai. Mohanlal ki mithai, where is that? Oh my god, that's straight and then left. Ask anybody. Okay, and what to have? And what to have? Gulab ka sandwich. Gulab ka sandwich? Yeah, it's like rose से बना हुआ होता है. My God. It's sandwich that's so good. And secondary is बादाम का हलवा. Done. उसका कोई भी खाओ. It's Done. so good. Done. पक्का. Just have that. Thank you so much. So हे आहे फेमस मोहनलाल एस मिठाईवाला.
मगाशी आपल्याला त्या मुलीने अचानक सांगितलं आणि इथे बोलले की जा आणि इकडे ट्राय करा रोज सँडविच. अल्पेश शर्मा. अल्पेश शर्मा. आपलं किती वर्षापासून आहे हे 1936 पासून आहे. 1936 बिफोर इंडिपेंडन्स. आणि मी प्राऊडली लिहिलंय वरती अभिमानाने भारतात स्वदेशी बनवलेलं. आम्ही मोदी साहेबची अपील फॉलो केली आहे कारण की आम्हाला खरखर अभिमान आहे. अरे वा. ते मध्ये एक रील बनवली होती ते मंदिर मध्ये हो मुंबादेवीची बर्फी. येस 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 येस. हो सातारकर म्हणून. तुम्हाला कल्पना नसणार मी 40 वर्षापासून इथे आहे. अरे पण मला हे माहित नाही की हे वस्तू इथे भेटते. अरे तुम्हाला नाही माहित. मला नाही. अरे थँक्यू. मागून आता खाणार तुमच्या रील. प्लीज नक्की. आणि या सँडविच मध्ये काय काय असतं आपल्या? रोज फ्लेवर येतात याच्यामध्ये. ओ. आणि वरून काय आपलं काय काय टाकलं याच्यावर? घी मध्ये बनते. अच्छा. मकाईच्या स्टार्च मधून. अच्छा. आणि वरती बदाम टॉपिंग्स मध्ये येते. हो एकदम सॉफ्ट आणि अजिबात जास्त गोड नाहीये. खुसखुशीत आहे आणि रोजचा फ्लेवर सटल फ्लेवर आहे एकदम. आणि लोक कहते की तो आर्टिफिशियल फ्लेवर नाहीये. आणि ते तूप लागतं तुम्हाला. काजू मलाई बर्फी 1000 रुपयाची आहे ही. खाऊन बघूया आपण. आणि याच्यात अजिबात साखर नाही फक्त गूळ आहे गाईज. आमच्याकडे गायाच्या तुपामध्ये. क्रेझी ही बर्फी आहे ना. हा तुपाचा बेड आहे. मग तुम्ही खाली कसं वाटतं की तुम्ही तुपाच्या बेडमध्ये जाऊन अशी उडी मारली आहे आणि मग तुमच्या आजूबाजूला मस्त काजू आणि गूळ आणि सगळं मस्त फिरतंय आणि अशी वाली फिलिंग आहे. व्हेरी रिच. आणि मी एवढी सॉफ्ट आणि एवढी छान काजूची मलाई बर्फी. खूपच सुंदर. गुलकंद पेढा आहे. काय करूया आपण? चांगला आहे बट ना हा खूप ड्राय आहे त्यामुळे तो तोंडात ना पसरला माझ्या एकदम. आणि ओव्हरऑल तोंडात अख्खा चिकटला आहे माझ्या. आमच्या दुकान चालू झाला ते पासून आमची स्पेशालिटी सांगा की मोनोपोली सांगा काय? ते आमच्या माहीम हलवा आहे. ओ माहीम हलवा ते आमची स्पेशालिटी आहे. ट्राय करूया आपण. पण टेस्ट करा. हे आमची सर्वात मॅक्सिमम सेलिंग आयटम आहे. आणि हे आईस हलवा. आईस हलवा काय असतं वेगळं? हे ते माहीम हलवाला आम्ही नाव दिलं आहे आईस हलवा आणि गोल्डन हलवा. कलरचा फक्त डिफरन्स आहे. सफेद आणि केसरी याच्यामध्ये इलायची पण येते. त्याची दिलायची नसते. इलायची नसते. मी हा खाल्ला ना हा अजिबात जास्त गोड नाही आहे आणि खुसखुशीत आहे परत. ह्याची पण क्वालिटी खूप चांगली आहे. आईस हलवा. आईस हलवा बाप आहे. आय एम फॅन ऑफ आईस हलवा नाव. सो माझ्याकडनं इथे काजू मलाई बर्फी जी आहे, नंतर रोज सँडविच आणि आईस माहीमचा हलवा या 3 गोष्टींना माझ्याकडनं मिळतो आहे. गोल्डन थम्सअप. खूप छान खूप सुंदर तूप. त्या काजूवाल्या बर्फीमध्ये एवढं तूप होतं ना की मी असं होऊन गेलो. आणि मग ती आईस माहीमचा हलवा. हो क्रिस्पी आणि छान आणि युनिकनेस ऑफ गुलाब सँडविच. अमेझिंग. तुम्ही या. खूपच जुनं आणि असं खूपच एस्टॅब्लिश जागा आहे आणि येऊन ट्राय करा. तुम्हाला काय आवडतं कमेंट करून सांगा मला. चला पुढे निघूया. सो मी आलो आहे पुन्हा एकदा बादशाहमध्ये. काय करायला तुला झालो ना तो फालुदा घेऊन परत कसा आलास मरवायला इकडे? मी मरवायला नाही आलोय. मी आलोय पावभाजी खायला. कारण इथे मिळते माझी फेवरेट पावभाजी. ही पावभाजी तुला काही ऑड वाटत असेल की हे काय दिलं आहे पावभाजीमध्ये? पावभाजीमध्ये तुम्हाला काकडी आणि टमॅटो काय आहेत? युजली तुम्हाला मिळतो कांदा आणि हे. मग इथे असं का? कारण ही पावभाजी आहे ना ही आहे जैन पावभाजी. येस तुम्ही परफेक्ट ऐकलं. जैन पावभाजी. त्यामुळे या पावभाजीमध्ये ना बटाटा आहे ना लसूण आहे ना कांदा आहे. पण तरी पण ही पावभाजी आहे आणि माझी आवडती आहे. पण मी काय करणार आहे माहिती आहे? हुशारगिरी. मी फक्त हे असं करणार आहे आणि हे इथे घेणार आहे. कारण जरी जैन पावभाजी असली तरी यात कांदा हा पावभाजीवर पडलाच पाहिजे. सो मी टाकतो मस्त कांदा. मग तुम्हाला वाटेल मी आता मस्त फॅन्सी AC मध्ये बसलो आहे, असं छान इंटिरियर आहे आणि एवढं मस्त सर्व्हिस आहे, त्याची प्राईस जास्त असेल. तर नाही मित्रांनो. इथे सिंपल पावभाजी मिळते 160 रुपीजला आणि जैन पावभाजी मिळते 190 रुपयाला. मुंबईमध्ये स्वस्त पावभाजी इथे मिळते.
हो, ते पण AC मध्ये 2 AC लावलेत मागे. सो आता आपण ट्राय करूया. मी सांगतो मी जैन का मागवली. ओके, खूप लोक म्हणतील की तू अम्मे मूर्ख झालायस का, की डोक्यावर पडलायस का, तुला मला जैन खायची काय इच्छा आली आहे. तर जैनची गंमत अशी आहे ना की यात बटाटा नसतो. ओके, पण मसाला बाब असतो. नॉर्मल पावभाजी पण खातो, ही नॉर्मल पावभाजी आहे, तर तुम्हाला फरक कळणार पण नाही याच्यात. आणि तूप पण मस्त टाकलाय, तूप तरी मस्का मस्त टाकलाय वरून. नॉर्मल पण छान आहे, पण मला नॉर्मलचं काय होतं ना, तो बटाटावाला फील जरा जास्त लागतो मला जेव्हा मी हे करतो ना. जैन पावभाजीची ना टेक्स्चरच वेगळं आहे. म्हणजे मी काय करतो, तुम्हाला वाटतं की आम्ही कदम काही बोलतो, तर आपण आपल्या माणसाला बोलूया. तेजस कम हिअर. तेजसला आता आपण काय सांगितलं नाही आहे की कुठली पावभाजी कुठली आहे, बरोबर तेजस? म्हणजे तू काय मागवलंय? मी एक मागवले जैन पावभाजी आणि एक मागवले नॉर्मल पावभाजी. ओके, तू खा आणि मला सांग त्यातली कुठली जैन पावभाजी आणि कुठली नॉर्मल पावभाजी आहे, कुठली बेस्ट सांग मला. यांनी काय ट्रिक केलं माहिती, त्यांनी दोन्ही ह्याच्यात कांदे टाकले. त्यामुळे झाले त्याचे वांदे. ही बाप आहे मला कुठली? असं वाटलं. ही ओके, आणि ना ह्याच्यात ना बटर जास्त आहे का? नाही सगळं सेमच आहे दोघांमध्ये. काय ह्याच्यात ना काहीतरी नाही, हे जे आहे ना, तू कांदा नंतर टाकलायस ना कशात तरी? दोघांमध्ये कांदा नंतर टाकलाय. हा, दोघांमध्ये. हो हो हो. कुठली चांगली आहे का? ही जैन पावभाजी आहे. ही रेग्युलर आहे. चल कळलं मित्रांनो की मला एक्सपोर्ट का म्हणतात, कारण मला माहिती आहे कुठे काय खायचं. इथे येऊन जैन पावभाजी खायची. याची जैन पावभाजी याच्यात बटाटा लागतो. आता लागला तुला? यात बटाटाच नाही, यात केळं आहे. यार ते कच्चं केळं टाकतात. कच्चं नॉट पकलेलं केळं, कच्चं केळं असतं. त्याला वाटलं पिकलेलं केळं टाकलं म्हणून खायचं. कच्चं केळं असतं बटाट्याच्या ऐवजी. आणि बापरे, मी पहिल्यांदा खाल्ली आयुष्यात, मी पहिल्यांदा खाल्ली जैन पावभाजी. अरे मला आजकाल म्हणजे मी ना जेव्हा फर्स्ट टाइम इथे आलो ना, तेव्हा माझ्यावर मित्र होता जिमी, त्याला जिमी म्हणतो, त्याचा ऍक्च्युली जिग्नेश आहे. ओके, तर तो आहे जैन आणि त्याच्यावर मी इथे आलेलो शॉपिंग करायला. त्याने मागवली नॉर्मल पावभाजी, मी मागवली, त्याने मागवली जैन पावभाजी, मी खाली नॉर्मल. आणि माझ्यात किडे असतात, तर मी बोललो तुझं तू ट्राय करू का, तुला कर. तर मी खाल्ली. मी बोललो आईच्या गावात. मी बोललो आपण जैन लोकांना खूपच इग्नोर केलंय, पण त्या लोकांनी ना बिकॉज त्यांचे लिमिटेशन्स आहेत त्यांची मास्टरी मिळवली. जेन्युइन पावभाजी. हा, जैन पावभाजी आहे भाई, जेन्युइन. जैन जी लोकांनी येऊन खाय. जैन जी लोकांनी. मी जैन घरी जैन. मी घरी जैन. जय हिंद, जय महाराष्ट्र. पण बघितलं मित्रांनो, तुम्हाला वाटलं की मी तुम्हाला काहीतरी फालतू खायला घालतोय, पण तसं नाही आहे. इथे आलात तर यांची प्लीज जैन पावभाजी ट्राय करा. ही खरंच वर्थ इट आहे. जरा अशी महाग आहे 30 रुपयाने, पण 30 रुपयामध्ये तुम्हाला किती वेगळी अल्टिमेट चव मिळते. म्हणजे आलात तर जैन पावभाजी ट्राय करा, खरंच चांगली आहे. माझ्याकडनं मी ह्याला देतो या जैन पावभाजीला डबल थम्सअप. गोल्डन थम्सअप का? कारण ना मी ती सुप्रजा आणि सोलापूरच्या ज्या पावभाज्या होत्या ना, आणि जी तुळजापूरची पावभाजी खाल्लेली जी अनएक्सपेक्टेड होती एकदमच, त्यामुळे मला कुठेतरी पावभाजी ना तर ते स्टँडर्ड सेट झालेत सुप्रजा आणि त्या तुळजापूरच्या पावभाजीचे. त्यामुळे कुठेतरी आता ह्या मुंबईच्या पावभाजी मला ओके वाटतात खरं. म्हणजे मुंबईची लोक म्हणतील की पावभाजी त्यांनी इन्व्हेंट केली आहे, पण आता मास्टरी मला वाटतं सोलापूर तुळजापूरने केली आहे. कमेंट करून सांगा तुम्ही अग्री करता का. आता कमेंट करून सांगा की तुम्हाला कुठली वाटते पावभाजी चांगली आहे, मी ती ट्राय करतो. सरदार बोलू नका, सरदार गेला आता. चला. आणि गोष्ट ही जी जागा आहे, जरी तुम्हाला फॅन्सी दिसली, AC दिसलं, सगळे रेट बीट कमी आहेत, पण ह्यांचं एकच रिक्वेस्ट आहे की प्लीज आम्हाला कॅश पेमेंट करा. तर तुम्ही इथे आलात तर तुमच्याकडे कॅश असली पाहिजे, तर तुमच्याकडे ॲश आहे, नाही तर तुमच्याकडे अभिषेक आहे. चला. सो ही आहे अब्दुल रहमान स्ट्रीट, आणि ही जी स्ट्रीट आहे ना ही फेमस आहे. इकडे भरपूर सारे गिफ्ट शॉप्स आहेत. तुम्हाला ते टॉईजपासनं, बॅग्सपासनं, ॲक्सेसरीजपासनं, घरातलं डेकोरेशन सामान सगळं या स्ट्रीटला मिळतं. बघूया आपण. आणि इथे ते मी गोष्ट दाखवायची तुम्हाला, जिकडे मुंबईत सर्वात स्वस्त स्टेशनरीचं दुकान आहे. कुठलं एकदम हिडन स्पॉट आहे, चला दाखवतो. तेंडुलकर जेवढा कौतुकाने वर आकाशाकडे बघत मैदानात उतरायचा ना, तेवढ्या कौतुकाने बळीराजा वर बघत शेतात जायला हवा. अरे
असं अरविंद जगतापांचं वाक्य. लिटरली काल सचिन तेंडुलकरांना भेटलो अरे आणि आता मी तुम्हाला बघितलं, मला कळलं माझं मॅनिफेस्टेशन खूप strong अरे खूप स्ट्रॉंग आहे, खूप स्ट्रॉंग आहे. आणि तुम्हाला असं सक्सेस मिळत राहू आयुष्यात काही ना काहीतरी. सो तुम्ही बघाल ना इथे तुम्हाला जुन्या ट्रंक पण एकदम विंटेज आणि फुल एकदम कंटेम्पररी स्टाईलमध्ये तुम्हाला कलर केलेला मिळणार. तर ह्याची प्राइस किती आहे? 160 रुपये. हे बघ 160 रुपयाचं मेटलचा डब्बा आहे. वाव. पण या सगळ्या गोष्टी घेताना मला माझ्या बायकोला विचारायला लागतं, कारण जर मी कुठली सामान घरी आणतोय तर तिचं अप्रुव्हल लागतं की तू सामान आणतोस ते ठेवणार का डोक्यावर तुझ्या, म्हणून मला तिला घेऊन जावं लागेल हे सगळं दाखवायला आणि तेव्हाच मी घेऊ शकतो. मग मला हा डब्बा खूप आवडला आहे. या डब्याला माझ्याकडनं मिळतो 160 रुपयासाठी. पहिला हे शॉपिंग आयटम आहे ज्याला मी गोल्डन सूट दिलं आहे. आणि माझ्याकडनं एक इम्पॉर्टंट टिप आहे, सगळं शॉपिंग करताना बायकोला घेऊन या. पण हे पण कर, हे लाईनी स्टेशनरीवाले आहेत. अरे आवडतात ना व्हिडिओ? थँक्यू. हे बघ आता तुम्हाला दिसतात सगळे लाईनी स्टेशनरी शॉप्स आहेत, पण जिथे मी तुम्हाला घेऊन चाललोय ते एकदम हिडन आहे. तेव्हा ना गल्ल्याच्या गल्ल्या भरलेल्या आहेत सगळ्या. हे फक्त स्टिकर्सचं दुकान आहे. म्हणजे तुम्ही बघाल तर रेडियम पासून सगळं आणि आत बघशील तर एंटायर दुकान हे फक्त स्टिकर्सचं आहे. आणि हे तुम्हाला फक्त बघायला मिळणार आहे क्रॉफर्ड मार्केटमध्ये, आणि ते पण अब्दुल रहमान स्ट्रीटवर. सो आता जो स्पॉट आहे हिडन सर्वात, त्याचं नाव आहे द बॉम्बे स्टेशनरी स्टोर्स. ते तुम्हाला मिळणारच नाही, पॉसिबलच नाही आहे. तुम्हाला हवं असेल ना, ये करके क्या मिला तेरे को, क्या आनंद मिला है करके. तुम्हाला मंगल मोमेंट्स म्हणून तुम्हाला दाखवते ज्वेलरी का असं काही शॉप आहे. त्याच्या बरोबर समोर एक छोटीशी गल्ली आहे. छोट्या गल्लीमध्ये जर तुम्ही मुंबई बेस्ड आर्टिस्ट असाल आणि तुम्हाला जर ही जागा माहिती नसेल तर तुम्ही आर्टिस्ट आहात का यावरती डाऊट करू शकता. कारण ही जागा खजिना आहे, खजिना. इथे सगळं मिळतं एकदम MRPच्या खालच्या प्राईजला. प्रोफेशनल स्टफ सगळा. 750ला. म्हणजे तू गंमत बघाल जी MRP काय आहे आणि त्याच्याकडे मिळतं कितीला. कळलं तुला? हे का आर्टिस्ट लोकांसाठी खजिना आहे किंवा समोर उदाहरण आहे. विचार कर अजून काही काही गोष्टी असतील त्या प्राईस काय काय कमी असतील. सो दिवाळीची सगळी शॉपिंग झालेली आहे. घामाघूम पूर्ण कपडे भिजलेत घामाने, कारण सकाळपासनं आम्ही नुसतं क्रॉफर्ड मार्केटमध्ये फिरतो की दिवाळीची शॉपिंग करायची कुठे आणि पोट भरून खायचं कुठे. सो आजचा एपिसोड तुम्हाला आवडला असेल आणि वाटत असेल की ह्याच्यात तुला चांगली माहिती मिळाली आहे तर प्लीज ते कमेंट करून सांगा. आणि नेक्स्ट टाइम मी कुठलं मार्केट एक्सप्लोर करू, तिकडे काय खायचं काय नाही खायचं हे प्लीज तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि ही दिवाळी तुम्हाला सुखाची, समृद्धीची आणि भरभराटीची जाओ ही माझी मनापासून तुम्हाला शुभेच्छा. आणि नेक्स्ट एपिसोड जो येणार आहे ना त्याच्यामध्ये दाखवणार आहोत की हे जे कंदील आहेत ना त्यातला आकाश कंदील हा कसा बनतो आणि आता बनतोय का नक्की कुठे, बघूया पुढच्या एपिसोडमध्ये. बाय बाय.